क्या बात है राजू, तालियां बजने चाहिए इस गेंदबाज के लिए। एक तरफ 12 गेंदों में रन संख्या की जो दरकार थी 16 और जहां पर केवल कम रन दिए, शानदार गेंदबाजी का मुजाहरा हुआ। अब 6 बॉल 10 रन, मैच क्या बेहतरीन आती भी जेआर की तरफ। एक तरफ टाई पैकर है, अब 6 बॉल 9। इस वक्त ऐसा लगा कि शायद 10, लेकिन 6 बॉल 9 का मैच है मुकम्मल होता हुआ मैदान के अंदर। बेहतरीन मैच इस वक्त नजर आएगी। आखिरी ओवर कौन लेकर आएगा और क्या मैच लाया। मतलब युवा खिलाड़ी, जितने भी खिलाड़ी सारे दहीसर मुरली के युवा खिलाड़ी टीम में शामिल है। राजू, कोई भी खिलाड़ी प्रोफेशनल टेनिस बॉल का नहीं है, लेकिन क्या क्रिकेट खेल रहे हैं ये खिलाडी। नक्कीच मगाशी याच गोष्टीचा उल्लेख केला मी, रबर बॉल मध्ये मगाशी उल्लेख केला। प्रसाद रहाटे या ठिकाणी बरोबर आमच्या समोर आहे कॉम्बॉक्स मध्ये। कुणाला वाटलं होतं 4 बॉल मध्ये 19 होईल। नॉन स्टॉपच्या कमलाबेरच्या मैदानावर रबर बॉल मध्ये प्रसाद रहाटेने 4 बॉल मध्ये 19 करून दाखवले आणि कोणीही मॅच संपल्याशिवाय आतमध्ये धावत जायचं नाही, लक्षात ठेवा। जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत डिक्लेअर केलं जात नाही। गॉडसन किका मॅन फ्रॉम उत्तन गोलंदाजी करणारी शेवटचा षटक निर्णायक। षटकारासाठी आता 500 रुपये आलेले आहेत प्रत्येक षटकारासाठी। श्याम चौधरी स्ट्राइक आपल्याकडे घेतलेली आहे। 6 चेंडू 9 धावांची गरज, अतिशय अडीतडीचा सामना। टाई पॅकर्स पालघर की निश्चितपणे पहिला बॉल गॉडसन किकाचा पहिलाच बॉल या ठिकाणी पाहतोय आपण। पंचांचा इशारा ते वाईट। ओ या ठिकाणी पाहतोय 6 चेंडू आता 8 धावांची गरज। टाई पॅकर्स पालघर विरुद्ध आपण पाहतोय जे.आर. थॉमस या दोन संघांमध्ये सुरू असलेला अतिशय अटीतडीचा सामना। आजचा दुसरा दिवस या स्पर्धेतील राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट 2026 2026 10व पर्व। पुढचा बॉल मिस करतोय आणि पंचांचा इशारा वाईट। सलग दुसरा बॉल आणि आता फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा थर्ड अंपायर इन एक्शन। श्याम भाई आपका हार्दिक स्वागत यहाँ पर उपस्थित। श्याम भाई ये भी एंजॉय कर रहे हैं क्रिकेट। बिल्कुल निगाहें देखिए अंदर, हर एक दर्शक यहाँ पर आ चुके हैं। उन्हें पता ही नहीं कि मेरा नाम कौन ले रहा है, लेकिन ये वाइड है और अब 2 बॉल पर 2 वाइड आ चुके हैं। तो अब 6 बॉल और जीतने के लिए 7 रन आवश्यक। 6 चेंडू 7 धावांची गरज। काय म्हणाल पिंट्या? आखिर तक मैदान के अंदर डटे रहना है, जज्बा दिखाना है, गेंदबाजी कर रहे हैं खिलाड़ी इस वक्त। जो एक्स्ट्रा रन, मतलब हरीश भाई ने कहा नो बॉल मत डालो, एक्स्ट्रा मत डालो, ओवर पिच में डालो, परफेक्ट गेंदबाजी करो ताकि आपको विकेट मिले और कहीं तभी गेंदबाज बल्लेबाज को रोकने में कामयाब रहो। पुढचा बॉल श्याम या ठिकाणी खेळून काढलेला आहे। बघूया स्ट्राइक स्वतःकडे घेणार का, जोपर्यंत चेंडू फेक होणार रनआउटची संधी मिळणार का, आणि डायरेक्ट हिट गोल। ओ हो कारिमे ट्विस्ट। श्याम चौधरी बैक टू द पैवेलियन, मोटी विकेट। राजू सही बात है, अब दवा की नहीं दुआ की जरूरत है। और क्या बात है, क्या ओवर लक साथ में नजर आता हुआ थ्रो किया। 5 गेंदों में 6 रन चाहिए मैच को जीतने के लिए। हौसला जज्बा इस पर बनता हुआ टीम के लिए। परफेक्ट मैच मैदान के अंदर। कौन सा बल्लेबाज बल्लेबाजी के लिए जाएगा, नजर लगी हुई है मैदान के अंदर और देखते हैं अब कौन आएगा। जब तक मैदान के अंदर बल्लेबाज ना आए तब तक कह नहीं सकते किसको मौका मिल रहा है। एक तरफ करण, ओमकार, बिलाल, अब श्याम, रवि, अक्षय आउट हुए, अब आए हैं प्रज्योत हंबीरे आता स्ट्राइकला आलेले आहेत, मात्र नॉन स्ट्राइकला राहणार आहेत। आपण पाहतोय की ज्या बॅटर कडून अपेक्षा आहे डावखुरा बॅटर अक्षय घरत। काल देखील आपण पाहिलं 3 बॉलला 4 असताना योगेश पेंडकर म्हणत होते दिनेश कांबळेला येऊ द्या, दिनू कांबळेला येऊ द्या। दिनू मागे थांबला होता, आकाशाला षटकार मारला, 2 बॉल सिंगल नंतर षटकार आला। नंतर मॅच आपण पाहिली 3 बॉल 4 विकेट गेली, त्यानंतर सलग 3 विकेट। या ठिकाणी बघूया 5 चेंडू 6 धावांची गरज। इंटेलिजंट बॅटिंग करायची आहे, काही वेगळं करण्याची गरज नाही, बेसिक क्रिकेट खेळावं लागणार आहे गोलंदाजाला देखील आणि फलंदाजाला देखील। कोणता संघ सरस ठरतोय। दुसरा दिवस या राजेंद्र सानप क्रिकेट टूर्नामेंटचा आपण मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंटचा पाहतोय आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना क्वार्टर फायनल। गॉडसन किका गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते। राईट हॅमर द विकेट। स्ट्राइकला प्रज्योत, फुलर लेन बॉल, डॉट बॉल होणार का, आणि या ठिकाणी बॉल डॉट। 4 चेंडू 6 धावांची गरज। क्या बात है, क्या गेंदबाजी हो रही है
हौसले बुलंद रखो साथियों, हर गेंद में मौका छुपा है। जो खिलाड़ी आखिर तक डट कर खड़ा है वही मैच का हीरो होता है। मैच का हीरो बनना है इस गेंदबाज को। अब 3 गेंदें बची है मैच में इस वक्त, नई तरकीब आती हुई, और 4 गेंदे का खेल अभी भी बाकी है। मनोज गाडे यांच्याकडनं सामना जिंकला तर ताई पॅकर संघाला 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते गॉडसन किका. स्ट्राईकला आपण पाहतोय प्रचोद हंबीरे. 4 चेंडू 6 धावांची गरज. अतिशय अडीदडीचा सामना. गोलंदाज सज्ज होते. राईट टर्म ओव्हर द विकेट. षटकाची फुटचा बॉल. बॉल डॉट होणार का? नाही, निश्चितपणे धाव मिळणार आहे. बघूया पंचांचा इशारा. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव आणि एका धावेबरोबर धाव संख्या आता पुढे सरकते. 4-6 होते. 3 बॉल 5 धावांची गरज. अतिशय अडीदडीचा सामना आपण पाहतोय. प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये अवी परब सर. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय अक्षय निर्मल सर. थर्ड अंपायर मनोज घोडेकर. मॉन्टी सर आमच्या बरोबर. धनंजय कुलकर्णी. 3 चेंडू 5 धावांची गरज. डावखुरा बॅटर अक्षय घरत. लेफ्ट हँड बॅटरला ऍडव्हान्टेज आहे. दोन्ही डावखुरे बॅटर आलेत. गॉडसन किकाकडे ऑफ कटर आहे. बघूया कोणत्या प्रकारचं व्हेरिएशन्स करणार. डीप स्विगरलेला खेळाडू आहे. रोहित कुंवरला आपण पाहतोय. काऊ कॉर्नरला लॉंग ऑनला आहे स्वतः आकाश जांगीर. विनय, सॉरी नॉट रोहित, विनय कुंवर आहे. आणि मिड ऑन वरती आहे, मिड ऑफ वरती आहे साई भोईर. साईनाथला आपण पाहतोय ज्या पद्धतीने वेगळ्या प्रकारचे आपण फिल्डिंग सेटअप केलेलं आहे. कव्हरला एक खेळाडू ठेवलेला आहे. डीपला पॉइंटला आतमध्ये घेतलंय. शॉर्ट थर्डमॅन आतमध्ये, शॉर्ट फाईन लेग आतमध्ये. त्यानंतर आपण पाहतोय एक खेळाडू तो म्हणजे बॅकवर्ड पॉइंटला. पुढचा बॉल आता मात्र समोरच्या दिशेला मारलेला फटका आणि खेळाडू त्या ठिकाणी आहे आकाश जहांगीर. रनआउटची संधी आणि खेळाडू बाद. अक्षय घरत बाद होणार. प्रज्वत हंबीरे स्ट्राईकला येणार. लवकर क्रीज सोडली. 2 बॉल 4 धावांची मॅच. काय मॅच होते बघा. कोणाला वाटलं होतं मॅच अशी होईल. 2 चेंडू 4 धावांची गरज. जितने भी दर्शक करे प्लीज जोरदार तालियां इस मैच के लिए. बजना ही चाहिए. क्या बैटिंग और क्या बॉलिंग हो रही है. यादगार मैच यहां पर बनता हुआ. आर्यन भोईर येणार का बघूया. आर्यन भोईरला यावं लागेल. आणि प्रज्वत हंबीरे स्ट्राईकला आहे. 2 चेंडू 4 धावांची मॅच. गॉडसन किका मॅन फ्रॉम उत्तन. अप्रतिम कामगिरी या ठिकाणी करताना जे.आर. थॉमस की ताई पॅकर्स पालघर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये वेगवेगळे अपसेट आपण पाहिलेले आहेत. मात्र जबाबदारी आहे. प्रज्वत हंबीरे अनुभव कुठल्या प्रकारे कमी नाही आहे. अतिशय अडीदडीचा सामना. ताई पॅकर्स पालघर विरुद्ध आपण पाहतोय जे.आर. थॉमस. या 2 संघांमध्ये सत्या मोरेच्या षटकानंतर या ठिकाणी गॉडसन किका या ठिकाणी कुणाल ठाकूर कडून जर मॅच जिंकून दिली तर गॉडसन किकाला 5000 रुपयाचं पारितोषिक कुणाल ठाकूर यांच्याकडून. वेगवेगळ्या ठिकाणून प्रेक्षक पाहतात. गॉडसन किका सज्ज होतोय. राईट ऑन द विकेट. फुटचा बॉल आणि यॉर्कर. यॉर्कर. कुछ तो कर, तेरे ख्वाब बदलेंगे, तू हिम्मत तो कर. क्या बात है. 4 धावांची गरज. व्हाट अ मॅच, व्हाट अ ओव्हर, व्हाट अ बॉलर. जिंदगी में कोई लक्ष्य बड़ा नहीं, जो लड़ा वो हारा नहीं. और 6 लगे या चौका लगे, यहां पर अजिंक्य सानप की ओर से बल्लेबाज के लिए 5000 रुपए. लेकिन अजिंक्य भाई अक्सर बल्लेबाज के लिए मौका होता है, गेंदबाज के लिए भी होना चाहिए. दोनों के लिए होगा. ओ क्या बात है. ये तालियां बनना चाहिए. जोरदार तालियां. हमारे आयोजक अजिंक्य सानप. गोलंदाजाला देखील पारितोषिक आहे. फलंदाजाला देखील पारितोषिक आहे. ताई पॅकर्स पालघर विरुद्ध जे.आर. थॉमस. अतिशय अडीतडीचा सामना. दुसरा दिवस. राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट 2026 षटकारासाठी या ठिकाणी मनोज गाडे यांच्याकडनं 1000 रुपये. षटकार चौकार मारून जर मॅच जिंकून दिली अजिंक्य सानप यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक. 1 बॉल. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 बॉल 4 धावांची गरज. आणि या ठिकाणी मॅच जिंकून दिलेली आहे ताई पॅकर्स. शेवटच्या बॉलवर प्रज्वत हंबीरे. 5000 रुपये अजिंक्य सानप यांच्याकडून. व्हॉट अ मॅच. अप्रतिम. ताई पॅकर्स पालघर. 3000 मनोज गाडे यांच्याकडून ताई पॅकर्स पालघर संघाला. गॉडसन किका हार्डलक. खूप चांगली गोलंदाजी केलीस. अशा प्रकारचे चढ उतार आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. जबरदस्त जबरदस्त. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. प्रज्वत हंबीरे हिरो. शेवटच्या बॉलवर षटकार. हा बघा आनंद, हा उत्साह, जल्लोष.
अजिंक्य स्थान फायनल बाकी आहे. फायनलच्या पूर्वीचा आजचा दिवस आहे. उद्या 2 सेमी फायनल एक्झिबिशन मॅच बोरिवली बेस्ट ऑफ बोरिवली विरुद्ध बेस्ट ऑफ कांदिवली. आता मनोज गाडे यांच्या